आज 10,000 एकर लिफ्ट इरिगेशन मध्ये भिजतंय। या बॅरेजेस मधून देखील आता 1000च्या आसपास आपल्याला सिंचनाची सोय होणार आहे। 2019 मध्ये शेवटच्या वर्षामध्ये दादांनी निर्णय घेण्याच्या अगोदर दादा किती लोकांनी मतदाराशी हितगुज केले मला माहिती नाही। माझ्या मतदारसंघाची सिच्युएशन वेगळी आहे, पुरोगामी विचाराचा मतदारसंघ आहे। आपण शपथविधी घेतल्याबरोबर मी गावाकडे आलो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्याला बोलवून घेतले की बा अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा आपल्याला, आपले मत आम्हाला सांगा। आम्ही सांगितलं इकडे राहायचं का तिकडे राहायचं, कुणालाही अपशब्द बोलायचं नाही। आणि मग अशा प्रकारचं संमिश्र प्रतिष्ठा तरुण वर्ग सगळा आपल्या बाजूने होता आणि त्यांना सांगितले की दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मी तुम्हाला ज्या बाजूने दिसेल त्या बाजूने गेलो असं समजायचं। पण यांच्या विश्वासघात केला नाही मी, काही खोके घेऊन आम्ही गेलो नाही। मग आपले सहकारी मित्र विक्रम काळे साहेबांशी चर्चा केली, सतीश भाऊ चव्हाण साहेबांची यांच्याशी चर्चा केली, पत्रकार मित्राशी चर्चा केली आणि आम्ही हा निर्णय घेतला। आज मला छातीवर हात ठेवून जर विचारलं की तुम्ही हा निर्णय घेतल्यामुळे समाधानी आहात की मी 100% समाधानी आहे, याचं उत्तर एवढंच आहे माझं। आपण मतदारसंघाला खूप मोठा न्याय दिला। या मतदारसंघामध्ये शहरामध्ये अनेक इमारती झाल्यात। आज आपल्याला त्याचं लोकार्पण करायचं होतं पण करणं बरं दिसणार नाही म्हणून आपण ते तसंच ठेवलंय। उद्घाटन झाले असं गृहीत धरू लोकार्पण सोहळा। बॅरेजेसला देखील जायचं नाही, कारण दादा या ठिकाणी आलेत ते आपल्या प्रेमाखातर आलेत। त्यांच्या भवितव्यासाठी बाकीचे सगळे कार्यक्रम आम्ही कॅन्सल केलेत। आमच्यासाठी तुम्ही आल्याबद्दल जनतेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं लाख लाख आभार मानतो तुम्हाला। बघितलं आपण या मतदारसंघामधले रस्ते असतील, आरोग्याची सोय असेल, MSEBचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, मॅक्झिमम दादा न्याय आपण या ठिकाणी दिला। मतदारसंघामध्ये अहमदपूर आणि चाकूर दोन्ही ठिकाणी आपण ट्रॉमा केअर सेंटरसाठी निधी दिलात। काल परवाच मी दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलंय। भविष्यामध्ये लागणारा स्टाफ असेल, इक्विपमेंट असेल, ते देखील आपल्याला मिळून या भागातल्या शहरातल्या आणि तालुक्यातल्या लोकांना काही अपघात झाला, काही अडचण आली तर या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून आपल्याला मदत होणार आहे। किनगावकरांची खूप मोठी मागणी होती, 50 गावं त्या किनगावच्या बाजूने होते। स्वर्गीय माझे मित्र मधुकर दादा मुंडेंची खूप माझी इच्छा होती, आदरणीय जाधव साहेबांची इच्छा होती की या भागामध्ये ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे आणि त्याची मान्यता भेटली। त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि खास करून तानाजी सावंत त्यांनी देखील खूप मोठा दिलासा दिला आणि ग्रामीण रुग्णालयाची त्या ठिकाणी मान्यता दिली, म्हणून त्या भागातलाही प्रश्न मिटला। ग्रामीण रुग्णालयासाठी रोकडा सावरगावाला मंजूर झालं, त्याच्या कामाला दादा मागच सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर खंडाळी सारखं गाव जिल्हा परिषदचं तेच त्याच पद्धतीचं होतं आणि त्यालाही देखील 2 दिवसाखालीच प्राथमिक ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी भेटली। त्याबद्दल मी आरोग्याचे काही अंश आमचे निश्चितपणे प्रश्न सुटलेले आहेत। म्हणून तुमचं या ठिकाणी या वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये तुम्ही जी कामगिरी केली, सरकारने कामगिरी केली, त्याचा आम्ही कुठेतरी आभार मानावं, तुम्हाला कौतुक करावं तुमचं। अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवला। त्याचबरोबर क्रीडांगणासाठी संजय बनसोडे साहेबांनी देखील खूप मोठी मदत केली। किनगावला देखील अहमदपूर शहरामध्ये जागा भेटत नव्हती, किनगावला दिली, तिथं देखील दुसरा आपल्या घोषणेमुळे क्रीडांगणाला पुन्हा 5 कोटी रुपये भेटलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदगीरचं नेतृत्व जाधव साहेब करत होते, त्यावेळेस शिरूर आणि 52 गावं म्हणजे एकच गाव लोकांना वाटायचं।
ती देखील वॉटर सप्लायची योजना आता 2-3 एखाद्या महिन्यामध्ये कार्यान्वित आहे. त्याच्यामध्ये देखील तुमचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि विशेष करून संजय बनसोडेंनी देखील त्याच्यामध्ये आपल्याला खूप मदत केली. चाकूर हे चाकूरकर साहेबाचं गाव आहे. नवीन तालुक्याची नगरपंचायतची निर्मिती केली आणि मग चाकूरला देखील पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता. तिथला नगराध्यक्ष कोण आहे हे आम्हाला बघायचं नाही. इथं देखील नगराध्यक्ष बीजेपीचंच होते, पण त्यांनी देखील राजकीय जोडे बाहेर सोडले. या अहमदपूर शहरामध्ये देखील नगरपालिकेची तिथे कॉम्प्लेक्स केलं, प्रशासकीय इमारत केली, इथे पोलीसच्या इमारत केली, ॲनिमल हजबंड्रीची असेल, दुसरी पंचायत समितीची इमारत केली, तिथं देखील 36 कोटीचं काम चालू आहे, ते अंतिम टप्प्यात आलंय. आणि मग हे दोन्ही ठिकाणी चाकूर आणि अहमदपूरला आडोतीला 50 कोटीची वॉटर सप्लायची योजना मंजूर झाली. आता अंतिम टप्प्यात ती योजना आलेली आहे. 10 गावं आमचे आहेत आणि संजय भाऊच्या मतदारसंघातले काही गाव आहेत. चाकूरची 70 कोटीची इमारत केली. मागल्या कालखंडामध्ये सरकार त्यांचंच, आमदार त्यांचाच, दोन्ही तालुक्यामध्ये कधी 10-20 लाखाचा निधी आला नाही. पण यावेळेस मात्र दादा तुम्ही अहमदपूर शहरामध्ये जर बघितलं तर 30 कोटी रुपयाचा निधी दिलाय आणि बहुतांश या अहमदपूर शहरातले रस्ते सगळे झालेले आहेत म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अशा प्रकारचं काम या शहरामध्ये झालंय. चाकूरमध्ये देखील आपण अशाच पद्धतीने 25 कोटीचा रुपयाचा निधी दिलाय. त्याही शहरामध्ये पूर्ण रस्ते आपण केलेले आहेत. सीएम जसोय असेल, पीएम जसोय असेल, त्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये रस्त्याचं खूप चांगलं निधी भेटला. पांदण रस्ते असेल, 1133 केवे असतील, इथे बोतीला मंजूर झालाय, रायवाडीला मंजूर झालाय, अहमदपूर तालुक्यामध्ये देखील एक मेथीपशी झालंय. सौर ऊर्जेच्या माध्यमातून जो काही प्रश्न होता शिरूर तासबंद आणि चाकूरला, तिथेही आमचा या ठिकाणी प्रश्न सुटलाय. सीएम जसवाचे छोटे छोटे बांधारे आहेत, त्याला देखील आपण अडवलंय. सिंदगीचा एक डॅम होता, तो देखील आता अर्धवट काम झालाय, तो देखील 20 कोटीचा होता. काही धरण आमचे जुने जाधव साहेबाच्या काळातले झाले होते, ते सगळे वेस्टवेअर फुटले होते. त्या वेस्टवेअरची दुरुस्ती केल्यामुळं एक मीडियम प्रोजेक्ट झाला. अशा प्रकारचं एक काम आम्हाला मिळाल्यासारखं झालंय आणि ते देखील बाकीचे उर्वरित काम आहेत ते देखील आम्ही टप्प्याटप्प्यानं पूर्ण करून या भागातल्या सिंचनाची व्यवस्था आम्ही पूर्ण करणार आहोत. अशा प्रकारची आम्हाला या ठिकाणी या शेतकऱ्याला गवाही द्यायची आहे. अजून आपला दादा सगळ्यात महत्वाचा 24 ते 29चा प्रोजेक्ट आहे. ते तुमच्याशिवाय कुणीच करू शकत नाही. आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. त्याच्यासाठी 50 दशलक्ष घनमीटर गोदावरून पाण्याची आपल्याला परवानगी भेटलेली आहे. ते पाणी 70 किलोमीटर येणार आहे. पुन्हा इथे अजून एक त्याच्यासाठी वेगळे बॅरेजेस आपण रुद्धामध्ये करणार आहोत आणि ते पाणी तिथून झरीला जाणार आहे. झरीवरून जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथं परळी पशे वडवणीला झालंय, सगळं ग्रॅव्हिटीने पाणी येणार आहे, वाहून जाणारं पाणी येणार आहे. आणि त्याच्या खालचे जे काही तालुक्यातला 12ने भाग आहे, हे सगळे डॅम उन्हाळ्यामध्ये एकदा भरून घेतले की मग सगळे मतदारसंघातले बहुतांश भाग 20,000 एकर जमीन या मतदारसंघातली पाण्याखाली येणार आहे. ते स्वप्न आम्हाला तुमच्या हातून करून घ्यायचे. त्याच्यासाठी आम्हाला ह्या 2024 मध्ये तुमची मदत लागणार आहे आणि ते दुसऱ्यामध्ये क्षमता कुणाचीच नाही. याच्यासाठी आम्ही आमदारकी कामाला लावले. आमदार म्हणजे केवळ मौज मजा करण्यासाठी नाही, केवळ काही रस्ते करण्यासाठी नाही किंवा सभागृह केलं म्हणजे काम झालं असं नाही. ते तर सुविधा आम्हाला करायच्यात, केल्यात, पण आम्हाला या भागातल्या तरुणाच्या हाताला काम लावायचे आहे. आम्हाला महिलेला इथे कामाला लावायचे आहे. बँकेच्या माधून त्यांना अल्प बचत गटाला मदत करायची आहे, शेतकऱ्याला मदत करायची आहे. तुमच्याकडे बघत बघत आम्ही काम करायचा प्रयत्न करत आहोत. उजना डेअरीच्या माध्यमातून दादा निश्चितपणे चांगलं काम चाललंय. वेळेवर 10-10 दिवसाला पैसे देतोय. बायो प्रॉडक्ट आपण आता निर्मिती केली आहे. चाकूर तालुक्यामध्ये बीएमसी घ्यायची आणि चाकूर तालुक्यामध्ये देखील या डेअरीचं मोठं काम करून, जसं बारामती झालंय, आधीच आम्हाला सांगितलंय की विकास करत असताना मोठ्याकडे बघायचं असतंय आणि संसार करत असताना बारक्याकडे, गरीब माणसाकडे बघून संसार करायचा आहे. म्हणून आम्हाला तेवढं तुमच्या एवढं होणार नाही,
पण आमचा नेता करतोय, मग आम्हाला देखील त्यांचा आदर्श घेऊन काम करायची भूमिका आमची राहिलेली आहे। आणि आता जे काही तुम्ही चांगले निर्णय घेतलात, एक तर आमच्या लाडक्या बहिणीचा निर्णय घेतलात, अर्ध सभागृह दादा तुमच्या सगळ्या बहिणी इथं तुमच्या सरकारचं आणि तुमचं स्वागत करायसाठी आल्यात, आणि बहिणीच्या वतीनं तुमच्या वतीनं मी या ठिकाणी बहिणीला आपल्याला हमी देतो, ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही, करणार नाही। अधिक कसं देता येईल ते काम करायसाठी दादाच्या पाठीमागे राहा, राज्याचा मुख्यमंत्री दादाला करा, अधिक वाढ कशी करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। शेतकऱ्यासाठी काय केलंय वाटतंय लोकाला, मागल्या काळामध्ये झाल्यात काही आमच्या चुका, आम्हाला दुरुस्त करायसाठी संधी द्या। सोयाबीनला गेल्या वर्षी भाव भेटला नाही, 23ला आपल्याला राज्य सरकारला आणि दादाला सांगितलं, दादा सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा असेल, प्रचंड नुकसान झालंय, लोकसभेला फटका बसला, परंतु त्याची भरपाई सरकारने आणि दादाने केली। गेल्या वेळी सोयाबीनला भाव कमी भेटलाय म्हणून हेक्टरी 5,000, जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत 10,000 रुपये, या 2 तालुक्यामध्ये 30 कोटी रुपये आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेत। आता सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात सरकारने थोडासा वेगळा निर्णय घेतलाय, काही ना काही आपल्याला दिलासा भेटलाय। सोयाबीन आपल्याला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र करायची परवानगी भेटली आहे, ऑनलाईन चालू झालेत। दसऱ्याच्या दिवशी आम्ही सगळ्या कामाचे उद्घाटन करणार आहोत आणि 4,892 रुपयानं हमी खरेदी सरकार करत आहे। शेतकरी राजांनो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही जिथं गेलो तिथं आम्हाला तुमचीच काळजी आहे, पण सगळे एकदाच होणार नाही। तुमच्यावर अन्याय झालाय, तुमचा प्रतिनिधी म्हणून मान्य करतो, पण झालेल्या चुका आम्ही या भविष्याच्या काळामध्ये सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आज बघितलं आपण, लाईटचा एवढा मोठा प्रश्न होता, त्याच्या संदर्भात देखील दादाने आणि सरकारने पूर्ण लाईट बिल माफ केलंय। आपल्याला पाऊस अंधारात पाणी द्यावं लागतंय, पाण्याचा अपव्यय होतोय, ज्यादा पाणी होऊन पिकाचं नुकसान होतंय, कमी पाणी होऊन पाणी तिथं गेल्यामुळं तिथं नुकसान होतंय। त्याच्यामुळं मागल त्याला 1 HP ते 7 HPच्या अशा प्रकारची परवानगी दिली आहे। ते तातडीनं तुम्हाला सौर ऊर्जा पंप देण्याचं सरकार माझं कटिबद्ध आहे। शिक्षणामध्ये शिक्षण महाग झाले, त्याच्याबद्दल मोफत शिक्षणाची सोय केली आहे। एक नाही अनेक योजना केल्या। मोदी साहेबांनी आपल्याला उज्ज्वला गॅस दिली, पुन्हा मध्यंतरीच्या काळामध्ये गॅस वाढला। देशाचं काही आपल्या हातात नाही, पण राज्याचं मात्र आपल्या हातात आहे। म्हणून दादानी आणि सरकारने निर्णय घेतला, माझ्या माता भगिनींनो, की एका कुटुंबामध्ये 3 गॅस द्यायचे। गॅस म्हणजे काही सिलेंडर आम्ही आणून देणार नाही, 3 गॅसचे पैसे आता जसं सरकार तुमच्या खात्यावर टाकतंय त्या पद्धतीने डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे 3 गॅसचे पैसे तुमच्या खात्यावर टाकणार आहेत। दादा, आजच माझ्या भागामध्ये कारखाना मी चालवतोय, आज 10-11 वर्ष झालं, 11 वर्षामध्ये 3 वेळेस आमच्याकडे दुष्काळ आला, म्हणजे झालेली तूट भरून काढणं खूप अवघड आहे। आता आमच्याकडे ऊस कधी लावायचे, कोणता ऊस लावायचे, तुमच्या सहकार्यामुळे पाण्याची हमी झाले, अडसाली देखील आमचा शेतकरी लावू शकतोय, पण आज अडसाली ऊसाला लावा एवढं आमच्याकडे पाणी नाही, म्हणून पूर्व हंगामी लावा लागलेत। 10.5 ते 11 रिकव्हरी आहे। आपली FRP बघितले, FRP पेक्षा दरवेळेस आम्ही जादा दर दिलाय। कर्ज आपल्या बँकेचं कारखान्याचं फिटत आलंय, 2 वर्षामध्ये कर्ज फिटल्यावर तुम्हाला याच्यापेक्षा देखील चांगला दर देण्यात येणार आहे। आजच या वर्षी 2500 ॲडव्हान्स दिलाय, दादा येणार आहेत म्हणून आम्ही तुमच्या खात्यावर 100 रुपयाचा हप्ता पूर्ण टाकलेला आहे, ते देखील पैसे तुम्हाला 2 दिवसामध्ये मिळणार आहेत आणि हे देखील परिस्थिती बदलणार आहे। त्या ठिकाणी आपण इथेनॉलचा प्रोजेक्ट दादाच्या मार्गदर्शनाखाली उभा केलाय। तेवढंच नाही, त्या धरणातलं पाणी वेस्ट जात होतं, लाईट बिल जास्त येत होतं, म्हणून 30 कोटी रुपयाचं आस्थारीकरण केलंय। आज तिथं 3.5 तास सुमठाण्याला पाणी येण्यासाठी लागत होते, अर्ध्या तासामध्ये पाण्याचं लिकेज नाही, लाईट 3,000 HPच्या मोटरा, हे सगळं सेव्हिंग चाललंय। त्याच्यामुळं आता आपल्याला पाण्याची बचत होणार आहे। अजून जमीन आपल्याला अधिक कशी भिजून घेता येतील त्या संदर्भात देखील घेणार आहोत। आम्हाला या ठिकाणी चाकूरमध्ये देखील आजच माझ्या माहितीप्रमाणे निघणारा GR
तिथं देखील मुलांचं आणि मुलींचं 60-67 कोटीचं आपलं वसतिगृह मंजूर झालंय. आचारसंहितेत अडकलं तर अडकू द्या, पण ते देखील मंजुरी झाली आहे. अशा प्रकारची या ठिकाणी घोषणा करतो. चाकूर तालुक्यात देखील अनेक कामं आपण केलेत, तिथे ऑफिसेस केलेत, तिथं देखील ब्रिजेस बांधलेत, तिथं देखील रस्ते दिलेत. शेतकरी राजानो, आपल्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतलेत. पूर्वीच्या काळामध्ये 1.5 लाख रुपये आरोग्यासाठी भेटत होते. आज अनेक नवीन नवीन रोग यायला लागलेत, फीसची तपासणी जास्त लागायला लागले. सरकारने निर्णय घेतला तुमच्या आरोग्यासाठी 5 लाखापर्यंतचा निर्णय घेतलाय. आम्ही निर्धर्मी आहोत, आम्ही दादाचे विचाराचे माणसं आहोत. पक्षाच्या सोबत का गेलो दादा देखील सांगणार आहेत. मुस्लिम बांधवांनो, आपलं नातं वेगळं आहे, राजकारणाच्या पलीकडचं राजकारण आपण जपलंय. आदरणीय बाळासाहेब जाधव साहेबांनी या ठिकाणी तीच भूमिका घेतली आहे आणि आपण देखील घाबरायचं कारण नाही. मी मागल्या वेळेस घडीवर उभारलो होतो आणि यावेळी देखील घडीचं चिन्ह घेऊनच मी तुमच्या सोबत येणार आहोत. आपण आपले मूल्य आणि तत्व सोडलं नाहीत. ज्या ज्या वेळेस अशी घटना घडली त्यावेळेस दादानी तुमची खणकावून बाजू घेतली. काही माननीय आदरणीय लोक वायचळ बोलायला लागलेत. दादानी सांगितलं आवरा त्यांना, हे कुणामध्ये क्षमता आहे म्हणून तुम्ही काळजी करायचं नाही. 18 पगड जातीच्या लोकांनी बिलकुल काळजी करायचं नाही. तुमच्या जीवाला धक्का, केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का, ही भूमिका माझ्या पक्षाने घेतली आहे. मी दादाचाच आहे, राष्ट्रवादीचाच आहे आणि माझ्या पोराला सांगून ठेवलंय, आम्ही असो की नसो दादाच्या सोबतच राहायचे. हे भूमिका आमची राहिलेली आहे. काही लोक मुद्दाम माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यासाठी प्रयत्न करतायत. कुठल्या तरी एका पेपरवाल्याने चिपड्याने दिला बाबासाहेब पाटील पक्ष बदलणार आहेत. अरे एकदा निर्णय घेतलाय ना, दादा सोबतच आहोत, आम्ही दादाच्या सोबतच राहणार आहोत. आम्ही स्वस्थ कधी बसणार आहोत. या राज्याचे मुख्यमंत्री दादाला केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही आमची भूमिका आहे. बघा एकदा दादाला मुख्यमंत्री करून. दादा देशामध्ये या राज्याला सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर घेतल्याशिवाय राहू शकत नाही. मी दादा झोपलेत. आज जिल्हा बँकेचा मी चेअरमन होतो, दादा पुण्या बँकेचे चेअरमन होते, त्यावेळेस पासून मी दादाला ओळखतोय. कधी भी गेलो दादा झोपलेत, मी अजून ऐकायला नाही. मित्रांनो, एवढं भूतासारखं काम करणारा माणूस, कामाची उरक. महाराष्ट्रातल्या कुण्या भागामध्ये काय लागतंय, कुणाचे प्रश्न प्रायोरिटी सोडायचे, आरोग्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, शेतीचे सिंचनाचे प्रश्न, या सगळ्या गोष्टीची माहिती दादाला आहे. म्हणून आम्हाला दादा प्यारे आहेत. दादा, तुम्ही निर्णय घेतला युवा प्रशिक्षणच्या संदर्भात. महाराष्ट्र शासनाने तरुणाची ओरड आहे का तर आहे. सुशिक्षित बेकाराला कामा लागत नाहीत, हे मलाही मान्य आहे. म्हणून आपण 35% जागा आपण भरायची परवानगी दिली आम्हाला. आज आपल्या कारखान्यामध्ये असते, बँकेमध्ये असेल, शिक्षण संस्थेमध्ये असेल, 18 पगड जातीचे लोक बाळासाहेब जाधव साहेबांनी, आम्ही अविनाश जाधवने घेतलेत आणि भविष्यात देखील अशाच प्रकारचं काम करणार आहे. कोण हेड आहे आमच्याकडे? दादानी ते पत्ते पाळलेत. त्यांचे बी कारखान्यामध्ये असू, दादाचे जेवढे युनिट असतील तिथं जातीचा विचार केला जात नाही, कामाच्या जातीचा विचार केला जातोय. आम्ही देखील तोच विचार करतोय. आमच्या कारखान्याचा प्रमुख कोण आहे? सांगली जिल्ह्यातला 11 वर्षापासून आहे. आमच्या कारखान्याचे इंजिनियर कोण आहे? नंतर माहिती आम्हाला मिळाली. आम्ही जात विचारत नाही. ज्यावेळेस ह्याची माहिती दिली संजय भाऊ, त्या दिवशी जातीचा कॉलम आम्ही टाकलाच नाही. त्याचं शिक्षण आणि त्याचं नाव आणि गावाचं अशा प्रकारचं काम केलंय. समाजामध्ये काही लोक वातावरण राजकारणाची पोळी भाजवण्यासाठी काही बोलायला लागलेत. असं चालून आपल्याला चालणार नाही. 18 पगड जातीच्या लोकाला, सर्व मुस्लिम, दलित, रेड्डी, धनगर, हटकर, माळी, बंजारा, वंजारा सगळ्यालाच न्याय दिलाय आणि तेच भूमिका भविष्यात आमची राहणार आहे. खेळामध्ये देखील आम्हाला चांगल्या प्रकारची प्रगती करायची आहे, संगीतामध्ये करायची आहे, पेंटिंगमध्ये करायची आहे, शिक्षण भविष्यात कोणतं घ्यायचं आहे त्याचं तुम्हाला इथं आम्ही मार्गदर्शन उन्हाळ्यामध्ये देऊन आमच्या भागातले पोरं देखील परदेशामध्ये गेले पाहिजेत. काही लोक म्हणतात सर्वसामान्यासाठी काय, सांगितल्याशिवाय कळणार नाही.
काल परवाच आमच्या नागठाण्यामधला एक मुलगा शेतकऱ्याचा त्याची इच्छा होती जर्मनीला जायची, पैशाची व्यवस्था होत नाही, ते 10 एकर ऊस होता, पण अविनाशने सांगितलं त्याच्यासाठी सगळी व्यवस्था केली, सगळी म्हणजे लंडनमध्ये UK मध्ये, आणि त्याचा मित्र आहे गुरुदास म्हणून, त्याला सांगितलं की त्याचा विषय आणि त्याची नोकरी, त्याला नोकरी त्याच पद्धतीची द्यायची व्यवस्था केल्या. इथं त्याचे वडील बसले असतील मित्रांनो. आमचेच पोरं परदेशात गेले, व्यासपीठावरच्याच कार्यकर्त्याचं भलं झालं म्हणजे आमची प्रगती झाली नाही, तर खाली बसलेल्या शेवटच्या माणसाची, सर्वसामान्य माणसाची प्रगती झालेली बघायची आहे. व्यापार करणाऱ्या पोराचं बघायचे आहे, खेळामध्ये अहमदपूरच्या पोरांनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेला बघायचे आहे, संशोधनामध्ये आमचे पोरं गेलेले बघायचे आहे. याच्यासाठी आम्हाला राजकारण करायचे आहे. तुम्हाला जर वाटलं बाबासाहेब पाटलांनी ह्या 5 वर्षामध्ये काम केलंय, तुमच्या सुखदुःखामध्ये आले वाटलं असेल तर मला आशीर्वाद द्या, मला चुकलं असेल वाटलं तर माझ्या कानाला खडा, पण विचार करून कोणतीही गोष्टी करा. इथं जातीचं विष पेरायसाठी तयार आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचा थारा देऊ नका मित्रांनो. हे भूमिका घेऊन आम्हाला काम करायचे आहे. आणि आज एवढं अवघड प्रसंग असताना दुसरा माणूस कोणी आला नसता. बाबासाहेबांनी माणसं गोळा केलेत. हे एकीकडे डोळ्यामध्ये आनंद दुःखाचे अश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत. कोण येते मला सांगा. दादा आपल्यासाठी आलेत. दादाचं या ठिकाणी आभार मानायचे, कौतुक करायचे आहे. पोलीस पाटलाच्या पगारी वाढवल्या, ग्रामपंचायतच्या सेवकाच्या पगारी वाढवल्या, अंगणवाड्याच्या ताईच्या पगारी वाढवल्या. माझं तर तेच मत होतं, ज्या दिवशी आमच्या शिक्षण विभागाला जास्त न्याय भेटणार आहे, दादा मला 100 कोटी रुपये कमी द्या विकासाला, पण माझ्या भागातल्या शिक्षणासाठी लागणारे चांगले शिक्षक, चांगल्या प्रकारचे प्राध्यापक, आम्हाला इमारती उभा करायच्या. खरी शिक्षणाची सुरुवात कधी झाली पाहिजे, तो शिक्षक चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल आणि चांगले सुसंस्कृत नागरिक घडतील, त्या दिवशी आपली प्रगती झाली. काळेसाहेब आम्ही आज जपानला गेलो होतो दादाच्या आशीर्वादामुळं. किती मागे होत आपण, पण आपली प्रगती झाला नाही असं म्हणत नाही मी, पण अजूनही आपल्याला प्रगती करायची आहे. उगा छोट्या छोट्या गोष्टीवर वाद करून या ठिकाणी राजकारणाची पोळी भाजून जमणार नाही आपल्याला. म्हणून मित्रांनो, महायुतीकडून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. दादा जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला जनतेला आम्हाला मान्य आहे. दादा चुकीचा निर्णय घेत नाहीत, म्हणून अनेक कामं आहेत. दादा खंबीर आहेत आपल्या पाठीमागं, त्याची चिंता करायची गरज नाही. आज सगळ्यांनी आम्हाला तुमचं स्वागत करायचं होतं, आभार मानायचे होते, सगळे भुके आणून ठेवले होते, पण नाही, आम्ही म्हणलं छातीवर दगड ठेवलाय. एवढ्या मोठ्या माणसाचा या ठिकाणी त्यांचं आपल्यामधून गेलेत, त्यांचाच आदर्श दादा आम्ही घेऊन काम करतोय. मला टाटाला भेटायची होती, अपॉइंटमेंट मागितली होती, मला काही बोलायचं नव्हतं, पण तसल्या चांगल्या माणसाचा देव जरी नसला तर देवापेक्षा कमी टाटाजी नव्हते, त्यांचा आशीर्वाद मला घ्यायचा होता. पण आज आशीर्वाद आम्ही वेगळ्या पद्धतीने घेतलाय. म्हणून तोच आदर्श घेऊन आम्हाला आमची कारखानदारी चालवायची आहे, आम्हाला आमच्या संस्था चालवायच्यात, बँका चालवायच्यात. अगोदर आम्हाला आमच्या कर्मचाऱ्याचं हित बघायचं आहे. म्हणून आम्हाला या ठिकाणी टाटाची आम्ही आदरांजली वापरली आहे आणि त्यांचाच विचार घेऊन इकडे विकासाचा विचार राजकारणामध्ये दादाचा आणि औद्योगिकीकरणामध्ये आमच्या टाटाचा घेऊन आम्ही भविष्यात काम करणार आहोत. बोलासारखं खूप आहे मित्रांनो, अनेक वेळेस बोललोय. निवडणुका लागणाऱ्यात कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. हे सगळे कामं करायचेत आपल्याला. माता भगिनीनो, दादा आपल्या पाठीशी आहेत.